नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कैलास तिडके पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, ज्या सेविकांना त्यांच्या सेवा काळामध्ये सेविका या पदावर 10 वर्षाची सेवा पूर्ण झालेली आहे, अशा ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील सर्व सेविकांना सुपरवायझर होण्याची सुवर्ण संधी आता प्राप्त झालेली आहे. मग आता हे सुपरवायझर या पदासाठी किती वयापर्यंतच्या सेविका अप्लाय करू शकतात याची विचारणा होत आहे. तर आतापर्यंत ज्या सेविकांची वयोमर्यादा 45 वर्ष आहे त्या सेविका सुपरवायझर पदासाठी अप्लाय करू शकत होत्या, पण याच्यानंतर 45 पेक्षा जास्त वयाच्या सेविका सुद्धा या पदासाठी अप्लाय करू शकण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे त्यांना परमिशन मिळण्याची दाट शक्यता आहे. किती वयापर्यंत? 52 वयापर्यंतच्या सेविका संबंधित पदासाठी अप्लाय करू शकतील अशी दाट शक्यता आहे. त्याच्यामुळे तुमचं वय जरी 45च्या पुढे गेलेलं असेल तरी सुद्धा तुम्ही सुपरवायझर पदाची तयारी करा, त्याचा अभ्यास करा, कारण अभ्यास हा कधीच वाया जात नसतो. आणि नोटिफिकेशन आलं, परीक्षेचं नोटिफिकेशन आलं आणि जर तुमचा अभ्यास झाला नाही तर मग तुम्हाला तेव्हा काय वाईट वाटेल. म्हणून ज्यांचं 45 तर यांना तर अभ्यास करायचाच आहे, त्यांना संधी आहेच, पण 45च्या पुढच्या सुद्धा आता तयारीला लागू शकतील. म्हणजे त्यांना सुद्धा फॉर्म भरून देण्याची किंवा त्यांना सुद्धा या परीक्षेला पात्र करण्याची दाट शक्यता आहे. त्याच्यामुळे तुम्ही याची तयारी सुरू करा. सुपरवायझर पदासाठी कुठले पुस्तकं वापरावेत, कशा पद्धतीने अभ्यास करावा, सुपरवायझर पदाचा अभ्यासक्रम पुस्तकातला डायरेक्ट मस्तकात कसा घुसवावा, याचे विविध ट्रिक्स, याचे सर्व व्हिडिओ, याचं मोफत मार्गदर्शन जर तुम्हाला हवं असेल, या संदर्भात जर तुम्हाला सुपरवायझर पदाविषयीची विविध नोटिफिकेशन हवे असतील तर व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सुद्धा तुम्ही जॉईन व्हा. तसेच तुम्हाला मोफत व्हिडिओ सुद्धा जर या अभ्यासक्रमाचे हवे असतील तर तुम्ही 93 73 19 93 73 19 5824 या क्रमांकावर संपर्क साधा आणि संबंधितांना व्हिडिओ विषयी, मार्गदर्शनाविषयी आणि व्हॉट्सअप ग्रुप विषयी विचारणा करा, जेणेकरून तुम्हाला सुपरवायझर पदाचे सर्व डिटेल्स मिळतील. आता अभ्यासाला सुरुवात करा. नोटिफिकेशन लवकर येईल, फॉर्म भरायला लवकर चालू होईल आणि परीक्षा सुद्धा लवकर होईल. त्याच्यामुळे जास्त आता विचार करत बसण्याची वेळ नाहीये. जी लोक शांततेच्या काळात घाम गाळतात त्यांना युद्धाच्या काळात जास्त रक्त गाळण्याची गरज नसते, त्यांचं रक्त जास्त सांडत नाही. त्याच्यामुळे आता वेळ आहे तर आताच अभ्यासाला लागा. सोबत सुपरवायझर पदासाठीचं परिपूर्ण पुस्तक जे आहे महिला व बालविकास विभागाचं, तर त्याच्या कायदे व योजना या संदर्भात महिला व बालविकास विभाग कायदे व योजना प्राध्यापक कल्पना जाधव यांचं पुस्तक तुम्ही मिळवा. तर ह्या पुस्तकासाठी सुद्धा तुम्ही या पुस्तक क्रमांकावर संपर्क साधा किंवा आजूबाजूच्या बुक स्टोअर मध्ये तुम्ही विचारणा करा. आता आपलं पुढचं टार्गेट आहे मिशन सुपरवायझर. ठीक आहे, तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जे गरजू आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन हॅव अ ग्रेट डे.